नमस्कार, मी केतकी जोशी आणि या बुलेटिनची पहिली बातमी आहे पुण्यातून आलेली, पण अर्थातच महाराष्ट्रातल्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी संबंधित अशी ही बातमी आहे। पत्रकारितेसाठी देशभरातल्या मोजक्या प्रसिद्ध संस्थांपैकी एक म्हणजेच पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव समोर आलाय। रानडे इन्स्टिट्यूटची इमारत पूर्णपणे स्थलांतरित करण्याचा आता सध्या प्रस्ताव सुरू आहे आणि यालाच प्रचंड विरोध होतोय। रानडे इन्स्टिट्यूटची फर्ग्युसन कॉलेज रोडवरची मोक्याची 1.5 एकर जागा, ज्याची आज बाजारभावानुसार किंमत जवळपास 400 कोटी आहे, तिच्यावर अनेकांचा डोळा आहे आणि म्हणूनच हे डिपार्टमेंटच स्थलांतरित करून ती मोक्याची जागा एका बिल्डरच्या घशात घालण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत, असा गंभीर आरोप विद्यार्थी कृती समितीने केलाय आणि त्यामुळे या वादाला वेगळंच वळण प्राप्त झालंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत हालचाली सुरू केल्यानंतर माजी विद्यार्थी आणि तसंच विद्यार्थी संघटनांकडून याला जोरदार विरोध होतोय। विद्यापीठाने रानडेतल्या पत्रकारितेचा विभाग आणि विद्यापीठातील कम्युनिकेशन स्टडीज यांचं विलीनीकरण करण्याबाबत प्रस्ताव ठेवलाय। मात्र यामुळे ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटच्या ओळखीला धक्का लागेल असं मत व्यक्त होतंय। आपल्याला माहिती आहे की देशभरातल्या अनेक ठिकाणी अनेक नामवंत जे पत्रकारिते संदर्भातली जी मोजकी अशी ठिकाणं आहेत त्या संस्थांमध्ये रानडे इन्स्टिट्यूटचं नाव आहे आणि फक्त राज्यातच नाही तर देशभरातनं विद्यार्थी इथे आवर्जून येतात। हे जे कॅम्पस आहे, ही जी इमारत आहे, याला अनेक वेळा अशी देखील मागणी करण्यात आली आहे की ऐतिहासिक वास्तूचा याला दर्जा दिला जावा, कारण अत्यंत जुनी ही इमारत आहे आणि या वास्तूचं वेगळेपण आहे। या वास्तूच्या प्रेमात पडूनच अनेक जण इथे आवर्जून येतात असं देखील म्हटलं जातं। अशा वेळेला या इमारतीचं स्थलांतर करण्याचा डाव रचला जातोय असा थेट आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे। विद्यार्थी संघटना करतात। अत्यंत मोक्याच्या जागेवर ही संस्था आहे आणि इथे ज्याप्रमाणे जर्नलिझम डिपार्टमेंट आहे त्याचप्रमाणे परदेशी भाषा म्हणजे फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंट सुद्धा इथे आहे आणि हा जो संपूर्ण परिसर आहे 1.5 एकरचा जवळपास परिसर आहे। हा परिसर अत्यंत मोक्याच्या जागेवर आत्ता जे प्रचंड वेगाने विकसित होत असलेलं पुणे शहर आहे त्याच्या दृष्टीने तर हा अत्यंत मोक्याचा असा परिसर आहे। साहजिकच आहे या जागेवर अनेकांची नजर असेल आणि त्यामुळेच ही जागा एखाद्या बिल्डरच्या घशात घालण्याचा तर डाव रचला जात नाहीये ना, अशी शंका कृती समितीला आलेली आहे। विलीनीकरणाचा भाग एक आहे, जो कोर्स आहे तो देखील विलीन केला जावा असं म्हटलं जातंय। जे पुणे विद्यापीठाचं केंद्र आहे मास कम्युनिकेशनचं, त्यामध्ये हे विलीन केलं जावं हा एक वेगळा मुद्दा आहे, पण ही संपूर्ण इमारतच स्थलांतरित केली जावी असं जे म्हटलं जातंय त्याला मात्र कडाडून विरोध होतोय, कारण मोक्याची जागा बळकावली जाते असा आरोप होतोय। आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलंय की मी 14 ऑगस्टला तिथे येईन आणि तुमच्याशी बोलेन। नेमकं काय वाद आहे ते जर आपण बघितलं तर ही संपूर्ण रानडे इन्स्टिट्यूटची जागा आहे। ही जागा एका बिल्डरच्या घशात घालण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला जातोय। अनेक वर्ष जुनी ही रानडे इन्स्टिट्यूट आहे। अनेक ठिकाणी आपण आता बघतोय तर पत्रकार, बातमीदार, संपादक, अनेक पत्रकारितेतले नावाजलेले लोक याच संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत आणि एक वेगळी ओळख या संस्थेला आहे। काय विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं आहे ते आपण ऐकूया। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं प्रशासन रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम हे हलवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे काही खेळी खेळत आहे ती अतिशय निंदनीय आहे। त्यांना विद्यापीठ हलवायचं नाही आहे तर त्या जागेवरती डल्ला घालायचा आहे, ती जागा बिल्डरांच्या घशात घालायची आहे। यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं प्रशासन काम करतं आहे असा माझा आरोप आहे। आरोप नाही तर ही जी जागा जर उद्या भविष्यात जरी गेली तर याला सर्वस्वी डॉक्टर नितीन करमळकर आणि आत्ताचं असलेलं मॅनेजमेंट काउन्सिल जबाबदार राहील असा आरोप मी या ठिकाणी करतो आहे। निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे त्या निर्णयाचा मी एक माजी विद्यार्थी म्हणून अत्यंत मला वेदनादायी हा निर्णय वाटतो आणि चीड व्यक्त करणारा हा निर्णय आहे। मुळात विद्यापीठाला किंवा कुलगुरूला नवीन काही करायची गोष्ट तर त्यांच्या एकंदरीत कारकीर्द झाली नाही, परंतु जे जुने काही ऐतिहासिक वारसे आहेत किंवा जुन्या काही ज्या घटना आहेत असे नवनवीन फतवे काढून विद्यार्थ्यांमध्ये आणि एकंदरीत सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं कारस्थान विद्यापीठ करत आहे। याच्या मागे नेमके कोण आहे आणि हा निर्णय आत्ताच त्यांनी का घेतला? विद्यापीठाचे कुलगुरू हे डिपार्टमेंट न चालवता त्याच्या मागं एक राजकीय षडयंत्र आहे असा माझा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे। कारण का रानडे हे कॅम्पस ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एक आत्मीयतेचं आणि एक जिव्हाळ्याचं ठिकाण आहे।
आणि विद्यार्थी जसं सांगतायत आपलं कॉलेज कोणतंही कॉलेज असलं तरी ते त्यांच्यासाठी एक जिव्हाळ्याचं ठिकाण असतं. अनेक माजी विद्यार्थी आहेत ज्यांच्यासाठी इथल्या अनेक आठवणी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांचं जे कॉलेजमधलं महाविद्यालयीन जीवन असतं त्याच्या एक वेगळ्या आठवणी असतात आणि त्यात ही वास्तू तर अत्यंत ऐतिहासिक अशी वास्तू आहे आणि त्यामुळेच इथे येणाऱ्या प्रत्येकाला या वास्तूचा प्रचंड अभिमान आहे. पण मग नेमकी ही जागा का स्थलांतरित केली जाते याबद्दलची स्पष्टता अजून झालेली नाही आहे. त्यामागे काय कारण आहे हे सुद्धा अजून नीट सांगितलं जात नाही आहे. त्यामुळेच यामध्ये काहीतरी घोटाळा असल्याचं आमच्या लक्षात आलं असं विद्यार्थी समितीचं म्हणणं आहे आणि म्हणूनच ही जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव रचला जातोय असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. पण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी असं म्हटलंय की मी 14 ऑगस्टला इथे स्वतः या सगळ्या लोकांना भेटणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे. याच्या आधी माझे विद्यार्थ्यांनी इथे जमून विरोध देखील केलेला होता. या स्थलांतरामुळे रानडे इन्स्टिट्यूटचं जे वेगळं महत्त्व आहे, जी वेगळी ओळख आहे ती पूर्णपणे नष्ट होईल अशी भीती व्यक्त केली जाते. कारण पुणे विद्यापीठामधलंच एक विभाग अशी ओळख त्यानंतर कदाचित निर्माण होईल आणि ती स्वतंत्र ओळख नसेल रानडे इन्स्टिट्यूटची अशी भीती या विद्यार्थ्यांना वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे ही वास्तू ऐतिहासिक वारसा वास्तू म्हणून जाहीर केली जावी अशी देखील मागणी होतीये. इतकी जुनी ही वास्तू आहे त्यामुळे या वास्तूसाठी तरी हे स्थलांतर केलं जाऊ नये असं म्हटलं जात आहे. नेमकं स्थलांतर केल्यानंतर इथं काय केलं जाणार आहे याबद्दल खूप साशंकता आहे आणि या हेतूबद्दलच आमच्या मनात शंका आहे असं देखील या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. मुख्य कॅम्पसमध्ये पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये आता हा विभाग स्थलांतरित करण्याचा निर्णय विद्यापीठाचा आहे आणि म्हणूनच त्याला विरोध केला जातोय. 15 दिवसाच्या आत आम्ही अभ्यास करून निर्णय घेऊ असं आश्वासन सुद्धा समितीनं दिलेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी असं म्हटलं होतं की ही समिती अभ्यास करून निर्णय घेईल पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्थलांतर होऊ देणार नाही असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. जवळपास 400 कोटी रुपये या संपूर्ण 1.5 एकर जागेची किंमत आहे. आणि पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराच्या या वादावर आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील भाष्य केलंय. येत्या 14 तारखेला रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पत्रकारांसाठीचं एक अतिशय उपयुक्त असं इन्स्टिट्यूट आहे ज्याला इतिहास आहे आणि त्याचं स्थलांतर तिथलं विद्यापीठ करतंय अशा पद्धतीच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. तिथल्या सगळ्याच संघटनांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मला तिथे व्हिजिट करावी अशी विनंती केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर 14 तारखेला मी स्वतः रानडे इन्स्टिट्यूटला भेट देतो. तिथं राजकीय डाव आहे असं चर्चा आहे त्या ह्याच्यावर. राजकीय डाव असेल तर हाणून पाडला जाईल. राजकीय डाव असेल तर हाणून पाडला जाईल असं उदय सामंत स्वतः म्हणालेले आहेत. पण अत्यंत मोठी ही संस्था आहे, इतिहासकालीन म्हणजेच हेरिटेज इमारत ज्याला वारसा इमारत म्हटली जाते अशी ही इमारत आहे आणि म्हणूनच ही जागा बदलू नये असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आपण थेट जाणार आहोत रानडे इन्स्टिट्यूटमध्ये. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, ही वास्तू किती महत्त्वाची आहे हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीये. तू सुद्धा याच संस्थेतून शिक्षण घेतलंयस त्यामुळे याची वेगळी ओळख ही किती महत्त्वाची आहे हे अगदी वेगळं पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. पण काय नेमकं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्यांची भूमिका कशी राहणार आहे यापुढे? की या इन्स्टिट्यूटमध्ये फक्त मी किंवा तूच नाही तर मराठी इंडस्ट्रीतले जेवढे काही पत्रकार आहेत नावाजलेले ते सगळे याच रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले आहेत. आता आपण त्याच कॅम्पसमध्ये आहोत. ह्या इन्स्टिट्यूटला खूप मोठी परंपरा आहे. मी तर म्हणतो मराठीतली पंढरी म्हटलं जातं या रानडे इन्स्टिट्यूटला. पण आता याच रानडे इन्स्टिट्यूटच्या जागेवर काही बिल्डरचा डोळा आहे. त्यासाठीच वारंवार याच्या स्थलांतराचा घाट घातला जातो. तसे प्रस्ताव आणले जातात. आताही तेच होतं आहे आणि त्याच्यासाठी इथला जो अनुदानित सेक्शन आहे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम हे इथून रद्द केलेत आणि इथं फक्त आता डिप्लोमाचे अभ्यासक्रम असणार आहेत. आणि जो अनुदानित अभ्यासक्रम आहे MCJ ज्याला आपण म्हणतो तो विद्यापीठात मासकॉमला नेला जाईल. मासकॉम आपल्याला माहिती आहे नॉन ग्रँट डिपार्टमेंट आहे. बरोबर. म्हणजे आता जी इथं 8,000 फी आहे MCJला तीच विद्यापीठात गेलो ऑब्विसली लाखाच्या घरात जाईल. हाच विद्यार्थ्यांचा मेन आक्षेप आहे. आणि दुसरं इथे एक भावना जोडले गेलेले आहेत. कारण इथं सगळे पत्रकारांची असाइनमेंट काय असतं तर सगळ्या बातम्या ह्या शहरातून कलेक्ट करतात पत्रकार. म्हणजे असाइनमेंट जे बेस आपण प्रॅक्टिकल्स म्हणूया. पत्रकारांचे प्रॅक्टिकल्स काय तर
वार्तांकन करणं ते शहरात राहूनच त्यांना शक्य होतं. म्हणूनच हा सगळा कॅम्पस आहे त्या काळामध्ये हे 1.5 एकराचा कॅम्पस आहे हा सगळा. आणि समोर आर्यभूषण प्रेस जिथं पहिला पेपर निघला होता छोटा ब्रिटिशकालीन, हे सगळं म्हणजे याला असा ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि हा जो परिसर आहे आपल्याला माहिती आहे FC कॉलेज रोडवरची ही एकमेव जागा आहे तर मोकळी आहे, तिथं बिल्डरांचा डोळा आहे. म्हणून काही सिनेटर्सला विद्यापीठातल्या हाताशी धरून हे सगळं कॅम्पस बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आखला जातो. त्यासाठी सगळ्यात मोठा अडचण हा डिपार्टमेंट ठरतं. म्हणून हे डिपार्टमेंट विद्यापीठात स्थलांतरित करून हे सगळं डिपार्टमेंटच याच्यावर अक्षरशः घाला घातलं. आपल्यासोबत सगळे माजी विद्यार्थी आहेत. संपत, मला सांग तुझ्या काय भावना जोडल्यात आणि आत्ता जी चर्चा सुरू आहे तसा प्रस्ताव आला इनफॅक्ट, सर तर काय सांगशील? माझं एकच म्हणणं आहे की हे रानडे इन्स्टिट्यूट जे आहे हे सामान्य गरीब जी मुलं खेडोपाड्यातून जी येतात इथं जर्नलिझमला, तर ती पोरं येताना सर सामान्य म्हणून येतात, पण ज्यावेळी इथं येतात शिकतात इथला अभ्यास करतात आणि कमी पैशामध्ये हे सगळं सर आहे हे इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण आपल्याला मिळतं. तर सामान्य या राज्यातली आपल्या आणि राज्याच्या बाहेरली अनेक मुलं मोठी इथं पत्रकार झालेले आहेत आणि पत्रकारांना घडवणारे हे पुणे विद्यापीठात जरी ह्याचा भाग असला तरी हे एक वेगळं विद्यापीठ आहे असं आम्ही म्हणू. आणि सर आपण जसा उल्लेख केला पंढरी हे आहे, तर या पंढरीमधला देवच हलवायचं काम इथं या ठिकाणी काही लोकांचं काम सुरू आहे. तर माझ्या एक भावना आहेत की हे जे ठिकाण आहे ते आहे असं राहावं. ह्याला इतिहास आहे, इथनं अनेक लोक घडलेले आहेत आणि ह्या जागेला इतिहास आहे. इथं अनेक लोक येऊन गेले, घडून गेले आणि इथं माणूस येताना साधा माणूस म्हणून येतो आणि 2 वर्षाचा जो कोर्स आहे किंवा डिप्लोमा कोर्स आहे तो केल्यानंतर तो माणूस अतिशय एक विद्वान म्हणून आणि पत्रकार म्हणून या राज्यामध्ये गाजतो. असे अनेक पत्रकार या इथं घडलेले आहेत. आणि हे घाट कोण घालतंय सध्या सर अशी एक चर्चा आहे की इथले जे काही धनदांडगे आहेत त्यांच्या डोक्यात आहे की हे ताब्यात घ्यायचं, असं आम्हीही 2-3 दिवस झालं चर्चा ऐकतोय. आणि ती चर्चा ऐकून सर अतिशय अस्वस्थ झालेलो आहे आम्ही सगळे माझे विद्यार्थी. आणि कोणत्याही परिस्थितीत हे तसं होऊ देणार नाही अशा प्रकारचा निर्धार सर आम्ही केलेला आहे. ओके, आपल्यासोबत आणखीन काही माझे विद्यार्थी आहेत. मला सांग, तुझं नाव सांग, तू कुठल्या बॅचला होतं आणि आता जे चर्चा ऐकतोय पण किंबहुना तसा प्रस्ताव गेला विद्यापीठाकडं, तर काय तुझ्या भावना आहेत? माझं नाव हर्षल लोहकरे. मी 2014 ते 2016 या मास्टर्सच्या बॅचचा इथला विद्यार्थी होतो आणि मी पत्रकार म्हणून काम करतोय. ज्यावेळी आम्हाला समजलं की रानडे इन्स्टिट्यूट पत्रकारिता संस्थेतले महत्त्वाचे कोर्सेस हे पुणे विद्यापीठाकडं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य आवारात हलवण्याचा निर्णय गुप्तपणे घेण्यात आलेला आहे, त्यानंतर आम्ही खऱ्या अर्थानं जागे झालो. आम्हाला हा निर्णय कुलगुरू आणि त्यांच्या सगळ्या जे काउन्सिल आहे त्यांनी गुप्तपणे तो घेतलेला होता. तो वेबसाईटवर सुद्धा विद्यापीठात त्यांनी टाकलेला नाहीये. आणि गुपचूप एवढं काय असं काय षड्यंत्र काय नेमकं? हे षड्यंत्र या जागेचं षड्यंत्र असा आमचा थेट आरोप आहे. त्याच्यामध्ये सिनेट सदस्य असतील, त्याच्यामध्ये काही माजी पत्रकार सुद्धा आहेत, काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते पण याच्यामध्ये सामील. मला त्यांचं नाव आत्ता घ्यायचं नाही या क्षणी, कारण उद्या माननीय मंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत. आमची त्यांच्याबरोबर पण चर्चा आहे आणि त्या चर्चेमध्ये आम्ही ती नावं जाहीर करणार आहोत. तर आमचा थेट स्पष्ट आरोप आहे की 400 कोटींच्या भूखंडाचं श्रीखंड खाण्यासाठी काही मस्तवाल माजलेले पत्रकार, काही ज्येष्ठ पत्रकार जे सिनेट सदस्य सुद्धा आहेत आणि या विद्यापीठाशी संबंधित असलेले काही राजकीय व्यक्ती, स्वतः कुलगुरू यात सामील आहेत की नाही याबद्दल आम्हाला अजून खात्रीपूर्वक बोलता येणार नाही, कारण तसे पुरावे आमच्याकडे नाहीत. पण जर तेही यात सामील असतील तर त्यासारखं मोठं दुर्दैव नाही आणि ते त्यात सामील नसावेत अशीच आमची अपेक्षा आहे. कारण आम्हाला जर काय नेमकं काय षड्यंत्र काय तुमच्या कानावर आलंय नेमकं? आम्हाला असं सांग पुरावे आहेत का काय तुमच्या? हो, आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही ते वेळप्रसंगी कुलगुरूंना सुद्धा आम्ही रानडे इन्स्टिट्यूट बचाव कृती समिती घेऊ, माजी विद्यार्थ्यांची समिती आम्ही स्थापन केली. त्या समितीचं शिष्टमंडळ माननीय कुलगुरूंना भेटायला गेलं. कुलगुरूंची वेळ घेतली आम्ही. त्यांना आम्ही आमच्याकडचे जे पुरावे आहेत ते पुरावे सादर केले. कुलगुरूंचं असं म्हणणं आहे की त्यांनी असा काही निर्णयच घेतलेला नाहीये किंवा तो खूप नेसंट स्टेज म्हणजे खूप सुरुवातीच्या स्टेपवरचा निर्णय आहे. ते 2-3 वेगवेगळे विभाग ज्याचा पत्रकारितेशी थेट संबंध नाही असे विभाग मर्ज करून या रानडे इन्स्टिट्यूटचं अस्तित्व संपवण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. इथलं जे 2 वर्षांचा मास्टर्सचा कोर्स आहे तो कोर्स जर त्यांनी विद्यापीठामध्ये हलवला आणि फक्त डिप्लोमाचे कोर्सेस इथं ठेवले तर विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे. त्यांचा जो ग्राउंड रियालिटी आहे, जो सिव्हिल सोसायटीशी संबंध आहे, तो कनेक्ट तुटणार आहे. आणि त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या दर्जाच्या बातम्या करणं असेल, चांगला पत्रकार तयार व्हायचा असेल तर त्यासाठी जनतेशी थेट संपर्क असणं गरजेचं आहे. आणि केवळ जागेच्या हेतून जर हे सगळं चाललं असेल तर त्यासारखं दुर्दैव दुसरं कोणतं नाहीये. त्याच्यामध्ये राज्य सरकार असेल, माननीय राज्यपाल असतील, कारण ते चान्सलर आहेत राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे. मला इथं आणखीन थोडी माहिती ऍड करायची.
हे सगळं प्रकरण पेटल्यानंतर विद्यार्थी असतील, पत्रकार संघटना असतील, किंबहुना पुणे श्रमिक पत्रकार संघानं आज कुलगुरूंना निवेदन दिलं जाणार आहे. याआधी राष्ट्रवादीच्या युवक शाखेनं निवेदन दिलं, शिवसेनेच्या युवा शाखेनं निवेदन दिलं कुलगुरूंना. पण कुलगुरू काय म्हणतात, आम्हाला 15 दिवसाचा वेळ द्या निर्णय घ्यायला. मग कुलगुरूंवर असा कुठला दबाव आहे की ते हा निर्णय घेत नाहीत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळी चर्चा सुरू झाल्यानंतर मुलांनी आंदोलन पेटवल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करून नंतर सगळं रोज हे केल्यानंतर शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः मुंबईमध्ये पत्रकारांना सांगितलं. एवढंच नाही तर त्यांनी ट्विट केलं की मी शनिवारी इथं येतो, ह्या वास्तूमध्ये येणार आणि मुलांची बाजू ऐकून घेणार, नंतरच निर्णय घेणार. त्यामुळे आता उद्या पाहूया नेमके उच्च शिक्षण मंत्री जे आहेत आपले उदय सामंत काय निर्णय घेतात आणि कुलगुरूंना असं कुठला दबाव आहे की हा प्रस्ताव चंद्रकांत, मी तुला थांबवते मध्ये, कारण आपल्या सोबत आता फोनवरून सचिन बोरुडे आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधणारच आहोत. पण चंद्रकांत, मला तेच विचारायचं आहे की 1.5 एकर जागा ही आहे असं म्हटलं जात आहे. नेमकं काय राजकारण यामागे घडतंय? कारण जर जसं तू सांगतोय राष्ट्रवादी युवा सेना असेल किंवा शिवसेनेची जी युवा सेना आहे यांनी पत्र दिलेलं आहे, मग राजकीय पक्ष जर यामध्ये याच्या विरोधात आहेत, तर नेमकं मग काय राजकारण आहे की एवढी मोक्याची जागा, जी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, जी अनेक पत्रकार घडवते, याच्या पुढेही अनेक पत्रकार इथून घडणार आहेत, ती जागा अशा वेळेला धनदांडग्यांच्या किंवा बिल्डरच्या घशात घालण्याचा मग का डाव रचला जातोय? केतकी, हा डाव आत्ता नाही, यापूर्वी झालेला आहे, पण तो विद्यार्थ्यांनी हाणून पाडला. याच्या मागचं गणित असं आहे, विद्यापीठा असं सांगितलं जातं की विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती सध्या थोडी बेताची आहे. मग त्याला उत्पन्नाचे सोर्स वाढवायचे. तर मग पुन्हा एकदा हा प्रस्ताव जो यापूर्वी अनेकदा फेटाळला गेला होता, तो पुढे केला गेला की पुणे विद्यापीठाची ताब्यातली म्हणजे FC रोडवरची, तुला माहिती फर्ग्युसन रोड किती प्रेस्टिज एरिया हा सगळा, या परिसरामध्ये अगदी खरं आहे. आणि चंद्रकांत, ही जागा अनेकांसाठी खूप महत्वाची आहे त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं, आणि त्याचबरोबर ज्यांना इथे काही करायचं आहे त्यांच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्वाची आहे. या जागेवरूनच हा सगळा वाद सुरू आहे. उदय सामंत आता विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. काय नेमकं मंत्री या सगळ्या विद्यार्थ्यांचं ऐकून घेतल्यानंतर म्हणतील हे बघणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद चंद्रकांत, तिथल्या सगळ्या या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. या बातमीवर आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत, पण सध्या वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर जाणून घेऊयात नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा विशेष उपक्रम संजीवनीविषयी. करोना आणि लसीकरणाबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, आणि ती सुद्धा तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या संयुक्त विद्यमानं करोना लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम म्हणजेच संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफच्या अंतर्गत संजीवनी हेल्पलाईन लॉन्च करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवर 7977773753 या क्रमांकावर तुमचे प्रश्न पाठवायचे आहेत, आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची त्वरित उत्तरं मिळतील. ज्यादातर उनके मन में ये डर है कि टीका लगवाने के 2 महीने के बाद हम मर जाएंगे, और ये सरकार की चाल है पॉपुलेशन कम करने के लिए. People are really confused in which vaccine to get. Just the thing is that they have not a clear information about vaccination. The scientific terminology they are not understanding. तुम्ही कोविड-19 आणि लसीकरणाबाबत गोंधळलेले आहात का? तुम्हाला अचूक माहिती मिळत नाहीये का? आता अजिबात चिंता करू नका, कारण तुमच्याकडे आता संजीवनी हेल्पलाईन आहे. व्हॉट्सअपवर सुलभ चॅट सेवा उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. ही हेल्पलाईन नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची जागरूकता मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ द्वारे सुरू करण्यात आली आहे, ज्यात कुणालाही सहज भाग घेता येणार आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुमचे प्रश्न
कोरोना, लसीकरण किंवा त्याच्याशी संबंधित समज गैरसमज याबद्दल विचारायचे. देशातील प्रख्यात आरोग्य तज्ज्ञ तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. The vaccine will definitely give you some element of protection, often very high amounts of protection, and it's important to take the vaccine after the COVID infection. Vaccination sites are still only meeting only about 30% of their capacity. There is still a large capacity available, and people are still not coming. So we need to reach out to people, get them vaccinated as early as possible. संजीवनी हेल्पलाईन, कधीही कुठेही नेहमी तुमच्या सोबत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क. आणि तुम्ही जर आतापर्यंत लस घेतली नसेल तर लवकरात लवकर जा आणि तुमची लस घेऊन या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. यानंतर आपण इथेच थांबतोय, पण बाहेर जाताना मास्क घालायला मात्र विसरू नका. आणि आणखी ताज्या घडामोडी अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला.